तुमचं नाव आणि ओळख भलेही लहान असेल, पण ती स्वतःच्या कष्टाने कमावलेली असली पाहिजे. वेळ कमी आहे ही जरी वाईट गोष्ट असली, तरी अजूनही वेळ आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल, पण नंतर ते फक्त अडचणी निर्माण करेल आणि खरं बोलणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं, तरी ते पुढच्या आयुष्यात समाधान देऊन जाईल. काहीतरी मोठा विचार करा, इतर कोणाच्या आधी तुम्हाला तो सुचू द्या आणि लवकर सुचू द्या, कारण विचारांवर कोणा एकाचा अधिकार नाही. ज्याचं मन आणि शरीर शुद्ध नाही, त्याचं मंदिरात जाऊन पूजा करणं व्यर्थ आहे. जगात जर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, तर ते आहे तुमचं जीवन. ते अमूल्य आहे. जे काम तुम्ही ज्या वेळी पूर्ण करायचं ठरवाल, ते त्याच वेळी पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल. सर्वात आधी स्वतःवर विजय मिळवा, मग सारं विश्व तुमच्या पायाशी असेल. स्वार्थी माणसं तुमच्यासोबत नाही, तर तुमचा पैसा आणि वेळ, तुमची प्रतिष्ठा यांच्यासोबत असतात. यश नशिबाने नाही, तर मेहनत करून प्राप्त होतं. आपल्या वागणुकीविषयी प्रामाणिक असणं हा सर्वात मोठा धर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट घडवून आणायचं असतं. नाहीतर जगात सगळं काही मिळवण्यासाठीच प्रेमच पुरेसं आहे. जीवनात पश्चाताप करणं सोडा. असं काही करा की जे तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप होईल. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचं समजू लागतील. स्वतःच्या विकासासाठी इतका वेळ खर्च करा की दुसऱ्यांची निंदा करायला वेळच मिळणार नाही. जर तुम्ही खरोखर तुमचं आयुष्य बदलू इच्छिता, तर प्रत्येक दिवशी तुमच्याबद्दल कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा. किंमत दोन्हीची चुकवावी लागते, बोलण्याची सुद्धा आणि शांत बसण्याची सुद्धा. पैसा, प्रतिष्ठा बदलू शकतो, पात्रता नाही. एखाद्याच्या ताकदीचा अंदाज लावता येतो, त्याच्या इच्छाशक्तीचा नाही. ज्ञान हे पैशापेक्षा उत्तम आहे, कारण पैशाची रक्षा तुम्हाला करावी लागते आणि ज्ञान तुमची रक्षा करतं. तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा कैक पटीने तुम्ही पात्र आहात. विचार करताना डगमगू नका. तुमचा गेलेला काळ कितीही वाईट असला, तर तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू शकता. तुमचं मन हीच तुमची सर्वात मोठी अडचण आहे. ते अशा समस्या तुमच्यापुढे उभं करतं, ज्या वास्तवात कधी संभवतच नाही. जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते, तिथे वादळंसुद्धा पराभूत होतात. जर आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, तर पैशांना नेहमी खिशात ठेवा, डोक्यात नाही. लोक तुम्हाला नाही, तुमच्या वेळेला महत्त्व देतात. स्वतःची किंमत तेवढीच ठेवा, जितकी चुकवता येईल. जर तुम्ही अनमोल बनून राहिलात, तर एकटे पडण्याची भीती जास्त आहे. देव कोणाचं नशीब लिहित नाही. आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर आपले विचार, आपली वागणूक आणि आपले कर्म हेच आपलं भाग्य ठरवत असतात. उपवास जरूर करा, पण खाण्याचा नाही. वाईट विचार, वाईट चारित्र्य आणि वाईट स्वभाव यांचा उपवास करा. विश्वास ही खूप मोठी दौलत आहे. ती अशीच नाही वाटता येत. विश्वास जर स्वतःवर ठेवला तर तो ताकद आणि दुसऱ्यांवर ठेवला तर आपली दुर्बलता बनून जातो. स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधार करण्याची नियत असेल, तर माणूस खूप काही शिकू शकतो. जहाजं बदलण्याची गरज नाही. दिशा बदलाल तर किनारे आपोआप बदलून जातील. जेव्हा तुमचा आत्मविश्वास आभाळापर्यंत पोहोचला असेल, लक्षात ठेवा, तुमचे पंख कापायला तेव्हा कोणी ना कोणी नक्कीच पुढाकार घेईल. चिंता कधीच कायमस्वरूपी नसतात, पण काही लोक त्यांना आयुष्यापेक्षा मोठं बनवून टाकतात. आयुष्यातली सर्वात मोठी भेट मैत्री आहे. आज तुम्ही तुमचे स्वप्न तुमच्या पात्रतेपेक्षा मोठे ठेवा. उद्या तुमची पात्रता स्वप्नापेक्षा मोठी असेल. जे वेडे असतात तेच इतिहास लिहितात. शहाणे लोक तर फक्त तो वाचून शहाणे झालेले असतात. जीवनात वेळ हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे, जो तुम्हाला सर्व काही शिकवतो.
नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज जीव लावून प्रयत्न करणं सगळ्यात चांगलं आहे. आयुष्यात दुःख यासाठी येतात की आपल्याला सुखाचं महत्त्व कळावं. हे खरं आहे की उंच चढाव कठीण असतात, पण उंचावरून दिसणारे दृश्यसुद्धा तितकेच विलोभनीय असतात.